नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे ॲग्रीमेशन्स या युट्यूब चॅनलवर. आपण लवकरात लवकर भरपूर सबस्क्रायबर या चॅनलला दिले आणि व्हिडिओचे व्ह्यूजही भरपूर चांगले दिले. त्यामुळे मी अजित इंगळे आपल्या सगळ्यांचा भरपूर आभारी आहे. आता पुढे वळूया. ॲग्रीमेशन्स जो उपक्रम आहे तो म्हणजे फर्टिगेशन संबंधी आपल्याला नवनवीन माहिती देणे. आणि आपण पहिल्या व्हिडिओ पाहिलं की आपल्याला फर्टिगेशन संबंधात येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत किंवा वेगवेगळे शब्द आहेत त्याचा अर्थ. पहिले यात आपण अन्नद्रव्य आणि खत यामधला फरक समजून घेतला आणि आता यानंतर आपण जाणून घेणार आहोत फर्टिगेशन संबंधातल्या इतर शब्द जे आपण सहज वापरतो पण त्याचा अर्थ बऱ्याच लोकांना कळलेला नसतो. किंबहुना हे शब्द इतके रुळलेले आहेत की जे आपण त्याच्याशिवाय बोलूच शकत नाही. पण मात्र जेव्हा या शब्दाचा अर्थ आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला कुठेतरी डोकं खाजवावं लागतं. म्हणजे नेमकं काय? तर या शब्दांचे अर्थ मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. हा व्हिडिओ आपल्या पहिल्या व्हिडिओची एक लिंक आहे किंवा पहिल्या व्हिडिओचाच एक क्रमशः दुसरा भाग आहे. ज्यांनी पहिला व्हिडिओ पाहिलेला नसेल त्यांनी दुसरा व्हिडिओ पाहण्याच्या आधी पहिला व्हिडिओ बघावा आणि त्यानंतरच दुसरा व्हिडिओ बघावा. नमस्कार शेतकरी बंधूंना, मी अजित इंगळे ॲग्रीमेशन्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन येतोय फर्टिगेशन, खत नियोजन आणि खत व्यवस्थापन याबद्दल असणारी वेगवेगळी माहिती आपल्या सर्वांसाठी. ही माहिती मुख्यत्वे करून द्राक्ष, डाळिंब इत्यादी पिकांसाठी असेल सुरुवातीच्या स्वरूपात आणि त्यानंतर आपण इतर पिकांबद्दल ही माहिती आपल्यासाठी घेऊन येऊ. या आधीच्या व्हिडिओत आपण जाणून घेतलं की अन्नद्रव्य नियोजन आणि खत व्यवस्थापन ह्या दोन गोष्टींमधला काय फरक आहे. आता दुसरा व्हिडिओ आजचा जो दुसरा व्हिडिओ आहे हा मी घेऊन येत आहे त्याच विषयाशी तोच विषय कंटिन्यू करण्यासाठी, ज्यात आपण फर्टिगेशन म्हणजे काय हे थोडक्यात सांगणार आहे. फर्टिगेशन हा मागील व्हिडिओचा एक कंटिन्युएशनचा टॉपिक आहे. जो फर्टिगेशन याचा नीट अर्थ किंवा याचा शाब्दिक अर्थ आणि तो अर्थ व्यवस्थित पद्धतीने कसा घेतला पाहिजे आणि सध्याच्या परिस्थितीत बरेच शेतकरी बांधव हे कशा पद्धतीत तो फर्टिगेशन हे न समजून घेता चुकीच्या पद्धतीने खत देण्याच्या प्रणाली ह्या वापरतात, तर ते आपण समजून घेऊ. मित्रांनो, जेव्हा रासायनिक खतं ही बाजारात उपलब्ध झाली तर तेव्हा सुरुवातीला ग्रॅन्युलर फर्टिलायझर्स होती आणि ग्रॅन्युलर फर्टिलायझर्स आपण पाण्यातून न देता ती जमिनीत बेसल डोस किंवा जमिनीवर फेकून देणे किंवा जमिनीच्या मुळाशी देणे किंवा जमीन उकरून त्यामध्ये घालणे अशा पद्धतीची खतं देण्याच्या प्रणाली आपण वापरत होतो. आणि जी ग्रॅन्युलर फर्टिलायझर्स होती ही पार्शली सोल्युबल इन वॉटर, म्हणजे बऱ्याच ठिकाणी ती 100% पाण्यात विरघळणारी नव्हती. काही फर्टिलायझर ग्रॅन्युलर अशी होती की जी पाण्यात सोल्युबलच नव्हती आणि तिची काही रासायनिक अभिक्रिया जमिनीत झाल्यानंतर ती पाण्यात सोल्युबल व्हायची. तर अशा पद्धतीची ही खते होती. मग ती खते आपण कसं देत होतो की जी पिकं होती ज्याच्या लागवडीच्या काळात जेव्हा आपण ती पिकं लागवड करत होतो किंवा मशागत करत होतो त्या पिकांसाठी, तर अशा वेळेस ही खते आपण जमिनीत पुरून ठेवत होतो किंवा जमिनीत पुरून देत होतो किंवा जमिनीवर टाकत होतो. आणि अशा पद्धतीत ही खते आपण देणं सुरू केली. आता काळ बदलला. खते दिल्यामुळे जमिनीवर जे काही दुष्परिणाम आपल्याला दिसून आले त्याच्यानंतर असं लक्षात आलं की खतं देण्याच्या पद्धती आणि दिले जाणारे खतं या दोन्ही गोष्टीत कुठेतरी बदलाव करणे गरजेचे आहे. आणि हे बदल नवनवीन खते बाजारात आल्यानंतर हळुवारपणे हे बदल सुरू झाले. मग ह्यात प्युरिटी ऑफ फर्टिलायझर म्हणजे फर्टिलायझरचे जे कंटेंट होते ते किती प्युअर आहे, त्याच्यात हानिकारक किंवा न वापरली जाणारी घटके ही किती कमी आहे त्याच्यावर सुरुवातीला काम झालं. आणि त्यानंतर बाजारात आली ती म्हणजे वॉटर सोल्युबल खते. मग वॉटर सोल्युबल खते जेव्हा बाजारात आली तर वॉटर सोल्युबल खते ही द्यायची कशी हा एक प्रश्न होता. मग वॉटर सोल्युबल खते जर द्यायची असली तर सगळ्यात योग्य माध्यम कोणतं आहे ते म्हणजे माझं पाणी. कारण की खते ही पाण्यात विरघळणारी आहेत. पाणी मी पिकांना देतो, ते ड्रिप इरिगेशनच्या माध्यमातून देतो. आणि जर या पाण्यातच मी ही खते मिसळून दिली तर माझ्या खतांची उपलब्धता ही वाढणार आहे. ती का? कारण की मी माझ्या
इतरही व्हिडिओमध्ये किंवा इतरही जिथेही मी काही बोललेलो आहे तिथे मी सांगत असतो की पिकांमध्ये खते उचलण्यासाठी काही हातपायचं असं मेकॅनिझम नाही की जसं माणसाला आहे की मला आज वरण खायचं आहे तर मी वरण खाल्लं, मला पोळी खायची आहे तर मी पोळी खाल्लं. तर पिकांचं तसं नाही. खतांच्या बाबतीत मला जर आज कॅल्शियम पाहिजे तर मी काहीतरी कॅल्शियमसाठी वेगळ्या माझ्याकडे मुळी आहेत आणि त्यांच्यामुळे मी कॅल्शियम घेऊन घेतलं असं नाही. पिकांना माहिती आहे की रोज मला पाण्याची गरज आहे आणि पिकं ही पाणी घेत असतात आणि त्या पाण्याबरोबरच जे विद्राव्य घटक आहेत ते पिकांपर्यंत पोहोचत असतात. म्हणजे जर मी रोज पाणी पिकांसाठी देतोय आणि त्याबरोबर जर मी खतं मिसळून दिली तर माझी खतं पिकांना चांगल्या प्रकारे उपलब्ध होते. आणि ह्यातूनच सुरुवात झाली एका कन्सेप्टची ज्याला आपण फर्टिगेशन म्हणतो. आता द्राक्ष आणि डाळिंबा हे जर 2 पिकं घेतली तर ह्या 2 पिकांमध्ये खाणं सोडून देणे, ड्रिपने लोटून देणे, पिस्टननी ढकलून देणे अशा पद्धतीत खतं देण्याबाबतीतचे शब्द काही वापरले जातात. पण त्याच्यासाठी प्रॉपर शब्द जो आहे तो आहे फर्टिगेशन. फर्टिगेशन म्हणजे काय तर फर्टी हे फर्टिलायझरसाठी आलेला त्याचा एक शब्द आहे आणि गेशन हा इरिगेशनवरून आलेला शब्द आहे. म्हणजे तुमच्या सिंचनासोबत विद्राव्य खते ही तुमच्या पिकाला देणे याला आपण फर्टिगेशन असं म्हणतो. पण मग फर्टिगेशन जेव्हा आपण करत असतो तर तेव्हा आपण DAP सारखं खतही आपण फर्टिगेशन मधून देतो. बरेच लोक आहे की सिंगल सुपर फॉस्फेट रात्रभर भिजवून ठेवतात आणि ते सकाळी फर्टिगेशन ड्रिप वाटे सोडून देतात. तर फर्टिगेशन करताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की फर्टिगेशन हा शब्दच मुळात वॉटर सोल्युबल म्हणजे 100% वॉटर सोल्युबल खतांसाठीच बनलेला आहे. वॉटर सोल्युबल म्हणजे इतर खते वॉटर सोल्युबल नाही तशातली गोष्ट नाही. जर वॉटर सोल्युबल नाही तर ती देण्यात काय अर्थ असाही एक प्रश्न तयार होतो. माझ्या म्हणण्यातून जी इतर खते आहेत ती वॉटर सोल्युबल नाही असं माझं म्हणणं नाही. इतर खतेही वॉटर सोल्युबल आहेत पण ती पार्शली सोल्युबल इन वॉटर आहे. म्हणजे तिचा काही भागच हा पाण्यात त्या खतांचा काही भागच हा पाण्यात सोल्युबल होतो आणि पूर्णपणे ती पाण्यामध्ये विद्राव्य होत नाही. तेच जर तुम्ही 100% विद्राव्य खते म्हणजे 100% वॉटर सोल्युबल खते घेतली तर ती 100% पाण्यात विरघळली जातात. आता ह्या खतांना बरेच लोक असे म्हणतात की ही लिक्विड खते आहेत का किंवा काय केलं तर आम्ही लिक्विड सोडून दिलं, आम्ही लिक्विड खत वापरतो. तर आणखी ही व्याख्या आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे फर्टिगेशनशी संबंधित. ती म्हणजे की लिक्विड खतं आपण जी सध्या किंवा लिक्विड खते जो असा प्रचलित शब्द आपल्याकडे आहे तर ही लिक्विड खते नाहीत. वॉटर सोल्युबल खतांना आपण लिक्विड खते म्हणतो पण ही लिक्विड खते नाहीत. ही 100% वॉटर सोल्युबल खते आहेत, 100% विद्राव्य खते आहेत. ज्या खतांचं स्वरूप हेच मुळात लिक्विड किंवा द्रव स्वरूपातलं आहे अशा खतांना आपण लिक्विड खते म्हणतो. आता बरेच देशात असाही कन्सेप्ट आहे, आपण पुढे त्या विषयावर येऊ. आणि हा कन्सेप्ट असा आहे की माझ्या पिकाला कोणत्या प्रकारचं अन्नद्रव्य हे लागणार आहे ते शास्त्रीयरित्या कॅल्क्युलेट केलं जातं. आपणही पुढे ते करणारच आहोत. शास्त्रीयरित्या ते कॅल्क्युलेट केलं जातं आणि शेतकरी ठरवतो की माझी बाग किंवा माझं पीक हे या स्टेजला आहे तिथे त्या पिकाला अमुक अमुक गोष्टी अमुक अमुक अन्नद्रव्य ही लागणार आहेत आणि त्याच्यासाठी त्याचं रेडी मिक्स तयार करून बऱ्याच कंपन्या इतर देशात देतात आणि हे लिक्विड स्वरूपात असतं. म्हणजे 1000 लिटर 2000 लिटर 5000 लिटर अशा पद्धतीत ते लिक्विड स्वरूपातलं खत असतं आणि ती खते ही लिक्विड खते म्हणून ओळखली जातात. सोबतच आता फुलियर ग्रेडमध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत किंवा बरीचशी खतं आहेत जी लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये जे न्यूट्रिएंट आहे ते देतात. तर त्या खतांना आपण लिक्विड फॉर्म्युलेशन म्हणू शकतो. पण जी खतं आपण ड्रिप वाटे सध्या सोडतोय किंवा ज्याला आपण विद्राव्य खते म्हणतो त्यात आणि लिक्विड खतांमध्ये हा फरक आहे. मित्रांनो, हे YouTube व्हिडिओ जे बनवलेले आहे ते फार लेंदी मी बनवलेले नाही. बरंच 10 मिनिटाच्या आतमध्ये हे व्हिडिओ असतील आणि याचा उद्देशच असा की जेही शेतकरी बांधव यांना पाहू इच्छितात त्यांना जो वेळ खर्चावा लागतोय तो फार जास्त वेळ खर्चावा लागू नये. एक व्हिडिओ हा 40 मिनिटाचा 50 मिनिटाचा असं न ठेवता एक 10-10 मिनिटाचे छोटे छोटे व्हिडिओ एका टॉपिकवर मी करणार आहे. हा दुसरा व्हिडिओ आपला आहे आणि पहिल्या व्हिडिओत आपले भरपूर सबस्क्रायबर झालेले आहेत आणि दुसऱ्या व्हिडिओलाही आणखी जास्त सबस्क्राईब तुम्ही कराल
जे व्ह्यूज आम्हाला येत आहेत ते अतिशय समाधानकारक आहे आणि जे हे व्हिडिओ बघत असतील आणि त्यांनी आतापर्यंत जर हा ॲग्रीमेशन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी ॲग्रीमेशन्स या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. मित्रांनो, हा दुसरा व्हिडिओ मी घेऊन येतोय एक शृंखला म्हणून. पहिल्या व्हिडिओचंच हे कंटिन्युएशन आहे ज्यामध्ये आपण फर्टिगेशन संबंधी असलेल्या वेगवेगळ्या शब्दांचे अर्थ, त्यांच्या व्याख्या ह्या समजून घेणार आहोत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण अन्नद्रव्य आणि खतं या दोघांमधील फरक जाणून घेतला. तसंच फर्टिगेशन या शब्दाचा वास्तविक अर्थ काय हे जाणून घेतलं. तर आपण लक्षात आलेलं असेल की फर्टिगेशन म्हणजे पाण्यातून खते देणे, पाण्याच्या प्रत्येक थेंबातून खते देणे म्हणजेच फर्टिगेशन. पण पाण्यात जर एखादी गोष्ट तुम्हाला द्यायची असेल तर तेव्हा सर्वप्रथम महत्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे विद्राव्यता, ज्याला आपण सोल्युबिलिटी म्हणतो. आता तुम्ही बघितलं असेल की आपण जेव्हाही फर्टिगेशन करतो तेव्हा 200 लिटरच्या ड्रममध्ये आपण ते खत मिसळतो. खत 1 किलो असू द्या, 3 किलो असू द्या, 5 किलो असू द्या, 10 किलो असू द्या, पण ड्रम हा नेहमी आपण 200 लिटरचाच घेतो. ह्या मागचं काय कारण असावं? आता बरेचदा लोक बोलतात, बरेच शेतकरी बांधव बोलतात की नाही बाबा, ते सोल्युबिलिटी त्याची तेवढी आहे. मग ही सोल्युबिलिटी म्हणजे नेमकं काय हे आपण याच्यात समजून घेऊ. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मला खत किती द्यायचं आहे त्यावरून मी पाण्याचं प्रमाण हे किती घेतलं पाहिजे. तर सर्वात प्रथम आजचा जो शब्द आहे किंवा पहिला शब्द आहे आजच्या व्हिडिओतला, तो जो आहे तो म्हणजे सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी या शब्दाचा शब्दशः अर्थ जर मराठीत घेतला तर त्याला विद्राव्यता म्हटली जाते. पण विद्राव्यतेच्या आधी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण द्रावण कशाला म्हणतो. विद्राव्यता म्हणजे सोल्युबिलिटी, पण सोल्युबिलिटीच्या आधी येणारा शब्द जो आहे तो म्हणजे सोल्युशन, आणि सोल्युशन म्हणजेच द्रावण. आता जेव्हा ही दोन गोष्टी एकत्र मिसळायचा आपण प्रयत्न करतो तर त्या दोघांचं मिश्रण तयार होतं. फॉर एक्झाम्पल, एक सोप्यातलं सोपं उदाहरण आपण घेऊया की जर मला कांद्यामध्ये टमाटे टाकायचे चिरून, तर दोघांचं एक काय तयार झालं, मिक्सचर आहे. पण या दोन्ही मिक्सचर मधून तुम्ही कांदे वेगळे काढू शकता आणि टमाटेही वेचून वेगळे काढू शकता. आणखी आपण म्हणूया, जर थोडक्यात आपण उदाहरण घेतलं तर गहू निसताना त्यात गव्हात काही खडे असतात, तर गव्हाचं आणि खड्यांचं एक मिक्सचर तयार झालं आणि ह्या दोघांमधील आपण खडे वेचून वेगळे करू शकतो आणि गव्हाचे दाणे वेगळे करू शकतो. जेव्हा दोन गोष्टी एकत्र मिसळल्या जातात पण त्या जर वेगळ्या करता येण्यासारख्या असेल तर त्याला आपण मिक्सचर म्हणतो किंवा मिश्रण म्हणतो. पण दोन गोष्टी एकत्र आल्यानंतर जर त्या वेगळ्या करता येत नसतील तर त्याला आपण द्रावण म्हणतो किंवा सोल्युशन म्हणतो. आता यासाठी एक छोटंसं उदाहरण आपण घेऊया. पहिलं उदाहरण घेऊया आपण. जर पाण्यामध्ये आपण एक शाईचा थेंब टाकला तर पाण्यामध्ये शाईचा थेंब टाकल्यानंतर ते पाणी जे आहे ते त्या शाईचा रंग घेतं. आणि आता जर कोणी म्हटलं की मला आता शाई वेगळी करायची आहे आणि पाणी वेगळं करायचं आहे, ते शक्य होऊ शकत नाही. कारण की जेव्हा पाण्यात शाई टाकली जाते तर त्याचं द्रावण तयार होतं आणि शाई ही पाण्यात पूर्णपणे विद्राव्य आहे. म्हणजे सोल्युशन आणि सोल्युबिलिटी ह्या विषयाला आपण हात लावायच्या आधी पहिल्याच गोष्टी लक्षात घेतली की सोल्युशन हे त्याला म्हणतो की जर दोन गोष्टी एकत्र केल्या असल्यास त्याचं विलगीकरण शक्य नसेल तर त्या गोष्टीला आपण सोल्युशन म्हणतो. आणि त्यानंतर विषय येतो हा सोल्युबिलिटीचा. आता सोल्युबिलिटी म्हणजे तुम्ही ज्या दोन गोष्टी मिश्रित करत आहात त्या दोन गोष्टींमधील जे दोन्ही घटक आहे, एक घटक असेल तो मोठा घटक असेल ज्याला आपण सॉल्व्हंट म्हणतो आणि दुसरा जो छोटा घटक असेल त्याला आपण सोल्यूट म्हणतो. तर जर आपण पाण्यामध्ये एखादी गोष्ट टाकली आणि आपण आता द्रावण तयार करतोय, सोल्युशन तयार करतोय, आणि जर पाण्यामध्ये आपण थोडक्यात दूध टाकलं तर पूर्णपणे ते द्रावण दुधाळ होऊन जातं
आणि दुधातलं काहीच तिथे मागे राहत नाही. म्हणजे जे दूध आपण टाकलं ते दूध त्या पाण्यामध्ये 100% विद्राव्य होतं आणि त्याचं एक द्रावण तयार झालं. थोडक्यात आपण साखरेचं उदाहरण घेऊया. आपण जर साखर जर पाण्यात टाकली आणि तिचं एक चमचाभर साखर घेतली आणि ती ग्लासभर पाण्यात टाकली तर काय होईल की ती साखर पूर्णपणे त्यात विरघळून जाते आणि एक विद्राव्य द्रावण तयार होतं. पण मी जर साखरेचं प्रमाण हे त्याच ग्लासात वाढवत गेलो तर काय होईल? 1 चम्मच टाकली, पूर्णपणे विद्राव्य झाली. दुसरा चम्मच टाकला, पूर्णपणे विद्राव्य झाली. तिसरा चम्मच टाकला, पूर्णपणे विद्राव्य झाली. पण आता चौथा चम्मच जेव्हा मी टाकतोय तर आता काहीतरी खडे मला तळाशी दिसत आहे. आता ती पूर्णपणे विद्राव्य होऊ शकत नाही. किंवा जर मी ग्लासभर पाण्यात मुठभर साखर टाकली तर पूर्ण साखर त्याच्यात विरघळणार नाही, काही खडे ही खालीच राहणार आहे. ह्याच गोष्टीला आपण सोल्युबिलिटी म्हणतो. म्हणजे त्या वस्तूची दिलेल्या पाण्याच्या प्रमाणात जी विद्राव्यता आहे याला कुठेतरी लिमिटेशन आहे आणि याला कुठेतरी बंधन आहे. म्हणजे जर आपण साखर घेतली, साखर जर आज सोल्युबिलिटीचा विचार केला आणि साखरेची जर सोल्युबिलिटी 60% असेल तर 100 मिली पाण्यात 60 ग्रामपेक्षा जास्त साखर ही विद्राव्य होऊ शकणार नाही. 60 ग्रामपर्यंत त्याचं पारदर्शक पद्धतीचं द्रावण एक तयार होईल. पण जर 60 ग्रामपेक्षा आपण जास्त त्याच्यात साखर टाकली तर ती विद्राव होणार नाही. सोल्युबिलिटी हा खतासंबंधी येणारा असाच एक मुद्दा आहे जो आपण फार कमी लक्षात घेतो. पण आणि सर्रास प्रत्येक वेळी आपण 200 लिटर हे द्रावण वापरतो किंवा 200 लिटर पाणी वापरतो. तुम्ही 1 किलो खत असू द्या, 3 किलो असू द्या, 4 किलो असू द्या, त्याच्या मागच्या कारणं वेगवेगळे असू द्या. बरेच लोक असे म्हणतात की बाबा सोडायला सोपं जातं किंवा मोजायला सोपं जातं, असतीलही कदाचित. पण विद्राव्यता ही एक महत्वाची गोष्ट आहे जी खतांच्या बाबतीत नक्कीच आपण लक्षात घेतली पाहिजे. जेणेकरून आपण जी खतं वापरतो ती खतं पूर्णपणे आपल्या पिकांना उपलब्ध होतील आणि त्यापैकी कोणतंही खत विद्राव्यता कमी असल्यामुळे तळाशी राहून ते विरघळलंच नाही पाण्यात. आणि मित्रांनो, ज्या गोष्टी पाण्यात विरघळत नाही त्या गोष्टी पिकांना उपलब्ध होत नाही, हे मी आधीच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे विद्राव्यता ही महत्वाची. तर आपण ह्या साखरेच्या उदाहरणावरून लक्षात घेतलं की विद्राव्यता ही कशाला म्हणतात आणि विद्राव्यता ही काय आहे. मित्रांनो, आपण विद्राव्यता हे जाणून घेतोय ज्याला आपण सोल्युबिलिटी म्हणतो. आता विद्राव्यता जाणून घेत असताना विद्राव्यतेवर सगळ्यात महत्वाचा जो फॅक्टर काम करतो किंवा सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तापमान. आता विद्राव्यता जेव्हा आपण साखरेच्या उदाहरणाने घेतलं तर तेव्हा आपल्याला लक्षात आलं की जर आपण साधारण एक रूम टेम्परेचर म्हणजे एक अंदाजे 20-25 डिग्री सेल्सिअस जर तापमान असणारं पाणी घेतलं आणि त्यात मिसळायचा प्रयत्न केला साखरेला तर ती कमी मिसळेल. पण तेच पाणी थोडंसं गरम केलं की विद्राव्यता साखरेची वाढते. तसंच विद्राव्यता आणि टेम्परेचर यांचं एक डायरेक्ट रिलेशन आहे, डायरेक्ट प्रपोर्शन आहे. म्हणजे तापमान जसं जसं वाढेल तशा पद्धतीने विद्राव्यता ही वाढत जाणार आहे. आता विद्राव्यता ही वाढत जाते. आता जी विद्राव्यता आपल्याला लक्षात घ्यायची आहे, बऱ्याचशा खतांची विद्राव्यता ही वेगवेगळ्या टेम्परेचरवर वेगवेगळी आहे आणि वेगवेगळ्या देशातील टेम्परेचरनुसार ही विद्राव्यता तुम्हाला पाहावी लागते. आता भारतातला जर विचार घेतला तर आपण युरोपसारख्या कंडिशनमध्ये जाऊ नये जिथे पाण्याचं तापमान हे 5 डिग्री सेल्सिअस असतं किंवा 10 डिग्री सेल्सिअस असतं. आणि अशा ठिकाणी आपण साधारणतः 13,045 म्हणजे आपलं जे पोटॅशियम नायट्रेट सारखं खत आहे तर पोटॅशियम नायट्रेट जर तुम्ही 5 डिग्रीला म्हटलं तर जवळपास 13.3% त्याची सोल्युबिलिटी आहे. तेच जर तुम्ही 10%ला घेतलं तर त्याची 17% सोल्युबिलिटी आहे. पण भारतात जर त्याचा आपल्याला विचार करायचा असेल तर आपण त्याची सोल्युबिलिटी ही अंदाजे 25 ते 30 डिग्री सेल्सिअस या तापमानावर घेतला पाहिजे. आपण जर पाहिलं तर आपल्याकडे पाण्याचं जे तापमान आपल्याला असतं जेव्हा आपण खत व्यवस्थापनासाठी खते पाण्यात मिसळतो तर अंदाजे पाण्याचं तापमान हे 25 डिग्री सेल्सिअस ते 30 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असतं. आणि जेव्हाही आपण सोल्युबिलिटीचा चार्ट रेफर करतो किंवा विद्राव्यतेचा चार्ट रेफर करतो तर तेव्हा आपल्याला 25 ते 30 डिग्री सेल्सिअस या तापमानाचं लक्षात घेणं गरजेचं आहे. आता जर तुम्ही 25 ते 30 डिग्री म्हटलं तर आपण जाणून घेऊया की काही खतांची विद्राव्यता ही 25 ते 30 डिग्रीमध्ये कशी असते. तर आपण सगळ्यात
सोपं आणि अतिशय जास्त विद्राव्य असणारं खत जर म्हटलं तर तो युरिया आहे. आता जो युरिया आहे तो नीम कोटेड युरिया आहे. नीम कोटेड युरियाबद्दल मी बोलत नाही, पण जर प्लेन युरिया जर म्हटलं तर प्लेन युरिया हा 120% ह्याची विद्राव्यता आहे. मग 120% विद्राव्यता म्हणजे काय, तर 1 लिटर पाण्यात हा 1200 ग्राम एवढा तो विद्राव्य होऊ शकतो. मी जे बोलतोय ते 25 ते 30 डिग्री तापमान या अंदाजात बोलतोय. तर जर तुम्ही 1 लिटर पाणी घेतलं आणि त्यात जर युरिया टाकत गेले तर पाण्याच्या व्हॉल्यूमपेक्षा जास्त, म्हणजे पाण्याच्या आकारमानापेक्षा जास्त युरिया त्यात तुम्ही विरघळवू शकता. तेच जर तुम्ही पोटॅशियम नायट्रेटचं उदाहरण घेतलं तर जवळपास 31.6% एवढी याची विद्राव्यता आहे. म्हणजे 1000 मिली पाणी म्हणजे 1 लिटर पाण्यात तुम्ही 316 ग्राम एवढं पोटॅशियम नायट्रेट हे मिक्स करू शकता. तेच जर तुम्ही मॅग्नेशियम नायट्रेटचं उदाहरण घेतलं, आपण फार कमी वापरतो मॅग्नेशियम नायट्रेट, पण मॅग्नेशियम नायट्रेटचं उदाहरण घेतलं तर जवळपास 72% मॅग्नेशियम नायट्रेटची विद्राव्यता आहे. म्हणजे 1 लिटर पाण्यात 720 ग्राम पर्यंत तुमचं मॅग्नेशियम नायट्रेट हे विद्राव्य होऊ शकतं. पण तेच जर आपण पोटॅशियम सल्फेट म्हणजे एसओपीचा विचार केला तर एसओपी हे 1 लिटर पाण्यात फक्त 120 ग्राम एवढंच सोल्युबल आहे, एवढंच त्याची विद्राव्यता आहे. म्हणजे एसओपीची विद्राव्यता ही 1 लिटर पाण्यात 12% किंवा 120 ग्राम एवढीच आहे. तर ह्या सोल्युबिलिटीचा जो तक्ता आहे, विद्राव्यतेचा जो तक्ता आहे, जर तुम्ही इंटरनेटवर गेले तर तुम्हाला हा तक्ता मिळेल. पण विद्राव्यता म्हणजे काय हे या व्हिडिओतून आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यानुसार आपल्याला किती पाणी घ्यायचं आहे ते आपल्याला ठरवता येतं. आता विद्राव्यता आपण समजून घेतली, वेगवेगळ्या खतांची आपण विद्राव्यता ही किती असते 25 ते 30 डिग्री या तापमानात ते आपण लक्षात घेतलं.